हल्ली मोबाईलवर एवढे ऍप्स आहेत, गेम्स आहेत, ते खेळा ना. तुमच्या कष्टाच्या पैशांशी कशाला सही आहे म्हणून खेळत बसताय? अहो, त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव तालुक्यातील एका गावातील माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांनी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत शासकीय सेवेत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दाखल केली आहे. या फिर्यादीत सदर महिलेने म्हटले आहे की मी माझे काम करत असताना माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे कार्यालयात आला आणि मला म्हणाला, तुम्ही खूप छान दिसता. तुम्ही या ठिकाणी आलात तेव्हापासून मला खूप आवडतात. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्या बायको मुलापेक्षा तुम्ही मला जास्त आवडतात असे म्हणून हात धरून बसण्याचा आग्रह केला. तसेच 1.5 ते 2 वर्षांपासून संबंधित इसम वारंवार फोन करून तुम्ही आज छान साडी घातली, खूप छान दिसतात, कधीकधी तुम्ही खूप सुकलेल्या दिसतात, आज खूप टेन्शन आहे का, मी येऊ का टेन्शन दूर करायला, असे म्हणून माझ्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीला अटक झाली नसल्याने कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने मंगळवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देऊन सदर आरोपीला 2 दिवसात अटक करा अशी मागणी केली आहे. आरोपीला 2 दिवसात अटक झाली नाही तर आम्ही सर्व काम बंद आंदोलन करू असा इशारा ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आणि आरोपीला अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.